नमस्कार मंडळी. उन्हाळा सुरू झाला की अनेक लोकांना शरीरात उष्णता वाढणे, थकवा, डिहायड्रेशन, डोके गरम होणे आणि पोटाच्या समस्या जाणवू लागतात. अशा वेळी आपण अनेकदा शीतपेयांकडे वळतो, पण ती तात्पुरती असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या रोजच्या आहारामध्ये काही साधे पदार्थ समाविष्ट केले तर शरीर नैसर्गिकरित्या थंड राहू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 नैसर्गिक पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुमच्या शरीराला नैसर्गिकरित्या एअर कंडिशनसारखा थंडावा देतील आणि जे तुमचे आरोग्य सुधारू शकतात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आरोग्याशी संबंधित असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीत. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. पहिला पदार्थ काकडी. काकडी हा उन्हाळ्यातील सर्वात लोकप्रिय आणि आरोग्यदायी पदार्थ आहे. उन्हाळ्यात आपल्याला खूप घाम येतो, ज्यामुळे शरीरातील पाणी कमी होतं आणि आपल्याला थकवा जाणवतो. अशा वेळी काकडी खाणं म्हणजे शरीराला नैसर्गिक ओलावा देण्यासारखं आहे. काकडी खाल्ल्यास शरीराला भरपूर पाणी मिळतं आणि थकवा कमी होण्यास मदत होते. कारण माहितीये, काकडीमध्ये तब्बल 95% पाणी असतं. यामुळे तुमचं शरीर थंड राहतं आणि डिहायड्रेशनचा धोकाही टळतो. तसेच काकडी खाल्ल्यामुळे पचन सुधारते, शरीरातील वाढलेली उष्णता बाहेर काढण्यास मदत करते. तुमच्या त्वचेला ताजेपणा मिळतो आणि त्वचा हायड्रेट राहते. तुम्ही काकडी सलाडमध्ये घेऊ शकता, मस्त कोशिंबीर बनवू शकता किंवा फक्त लिंबू आणि मीठ लावूनही खाऊ शकता. पण एक खास टीप, काकडी नुसती खाण्यापेक्षा त्यावर थोडं सैंधव मीठ घालून खा. यामुळे पचन अधिक चांगलं होतं आणि चवही दुप्पट वाढते. दुसरा पदार्थ म्हणजे कलिंगड. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि वाढतं ऊन म्हटलं की आपल्याला सर्वात आधी कशाची आठवण येते? अगदी बरोबर, लाल चुटुकाने रसाळ कलिंगड. हे फक्त चवीला छान लागतं असे नाही, तर कलिंगड हे उन्हाळ्यातील सर्वात आरोग्यदायी फळ आहे. यामध्ये 90% पेक्षा जास्त पाणी असते, त्यामुळे शरीराला पटकन थंडावा देते आणि डिहायड्रेशन टाळण्यास मदत करते. कलिंगडामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे त्वचा निरोगी राहते, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपल्या शरीराला ताजेपणा मिळतो. तसेच कलिंगड खाल्ल्यामुळे पचन सुधारते आणि शरीरातील उष्णता कमी होते आणि उष्णतेमुळे होणारा थकवाही कमी होतो. उन्हाळ्यात दुपारी किंवा मधल्या वेळेत स्नॅक म्हणून कलिंगड खाणं सर्वात उत्तम आहे. त्यामुळे तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटेल. पण एक छोटी सावधानता, कलिंगड खाल्ल्यावर लगेच पाणी पिणं टाळा. यामुळे पोटाचे विकार किंवा पचन बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडा वेळ थांबूनच पाणी प्या. तिसरा पदार्थ म्हणजे ताक. ताक हे भारतीय घरांमध्ये खूप वर्षापासून वापरले जाणारे आरोग्यदायी आणि पारंपरिक पेय आहे. कोल्ड्रिंकपेक्षाही आपलं पारंपरिक ताक हे आरोग्यदायी आणि खरं तर उन्हाळ्यातील अमृत आहे. उन्हाळ्यामुळे येणारा थकवा दूर करण्यासाठी फक्त एक ग्लास ताक प्या. तुम्हाला शरीराला त्वरित ऊर्जा मिळाल्याचे जाणवेल. अनेकांना जेवणानंतर ॲसिडिटी किंवा जडपणा जाणवतो. अशा वेळी ताक पिणं खूप फायदेशीर असतं. हे फक्त पचन सुधारत नाही, तर शरीराला नैसर्गिक थंडावा देऊन ॲसिडिटी कमी करायला मदत करतं. ताकामध्ये प्रोबायोटिक्स, कॅल्शियम, विटॅमिन्स असतात, जे आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या घामामुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. ते ताक पिल्याने भरून निघते व शरीर हायड्रेट ठेवते. आता एक खास टिप, ताक नुसते पिण्यापेक्षा त्यात थोडी जिरेपूड, चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना टाकून पहा. यामुळे ताकाची चव तर वाढेलच, पण त्याचा थंडावा शरीरासाठी दुप्पट होतो. चौथा पदार्थ कच्च्या आंब्याचे पन्हे. उन्हाळा म्हटलं की कैरीची आठवण येतेच, पण नुसती कैरी खाण्यापेक्षा तिचं पन्ह पिणे हे उन्हाळ्यातील एक वरदान आहे. कच्च्या आंब्याचे पन्हे हे उन्हाळ्यातील पारंपरिक आणि अत्यंत आरोग्यदायी पेय आहे. उन्हाळ्यात बाहेर फिरताना किंवा कामाच्या व्यापात आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी कैरीचे पन्हे हे सर्वात प्रभावी औषध मानलं जातं. हे प्यायल्याने शरीराला त्वरित ताजेपणा मिळतो आणि उन्हामुळे येणारा थकवाही क्षणात पळून जातो. कच्च्या आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. तसेच पन्हे पिल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि हे शरीरातील पाणी टिकून ठेवतं. त्यामुळे डिहायड्रेशनपासून तुमचं संरक्षण करतं. वाढत्या उन्हामुळे शरीरातील उष्णता वाढते, ज्यामुळे अस्वस्थ वाटू शकतं. पण पन्हे पिल्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहतं आणि नैसर्गिक थंडावा मिळतो. विशेषतः उष्माघातापासून वाचण्यासाठी हे पेय पिणं खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात दुपारी किंवा कडक उन्हातून बाहेरून आल्यावर एक ग्लास थंडगार पन्हे नक्की प्या. यामुळे तुम्हाला लगेच रिलॅक्स वाटेल. पाचवा पदार्थ नारळ पाणी. नारळ पाणी हे उन्हाळ्यातील निसर्गाने आपल्याला दिलेलं सर्वात शुद्ध आणि आरोग्यदायी एनर्जी ड्रिंक आहे.
उन्हाळ्यात घामावाटी आपल्या शरीरातील पाणीच नाही तर महत्त्वाचे क्षार म्हणजेच मिनरल्स देखील कमी होतात. हे क्षार भरून काढण्यासाठी नारळ पाणी हा सर्वात उत्तम पर्याय आहे. हे शरीराला त्वरित हायड्रेशन देतं आणि पाण्याची कमतरता भरून काढतं. नारळ पाण्यात नेमकं काय असतं ज्यामुळे आपल्याला इतकं फ्रेश वाटतं? यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि इतर आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीराला तातडीने ऊर्जा देतात आणि थकवा कमी करतात. उन्हामुळे येणारी मरगळ नारळ पाण्याने क्षणात गायब होते. तसेच नारळ पाणी पिल्यामुळे पचन सुधारते, शरीरातील वाढलेली उष्णता नैसर्गिकरित्या कमी करतं. आणि हो, जर तुम्हाला तुमची त्वचा टवटवीत आणि ग्लोईंग हवी असेल तर नारळ पाणी नक्की प्या. यामुळे तुमच्या त्वचेला नैसर्गिक ताजेपणा मिळेल. नारळ पाणी कधी प्यावं? सकाळी रिकाम्या पोटी किंवा दुपारी उन्हाच्या वेळी नारळ पाणी पिणं हे सर्वात जास्त फायदेशीर मानलं जातं. उन्हाळ्यात लक्षात ठेवण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी योग्य आहार आणि काही सवयीही खूप महत्त्वाच्या असतात. पण काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर शरीराला त्रास होऊ शकतो. त्यामुळे खालील सावधगिरी नक्की पाळा. जास्त तळलेले आणि मसाले पदार्थ टाळावेत. उन्हाळ्यात जास्त तेलकट, तिखट आणि तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात जळजळ, ॲसिडिटी आणि अपचन होऊ शकते. भरपूर पाणी प्यावे. डिहायड्रेशन टाळण्यासाठी दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. उन्हात जास्त वेळ राहणे टाळावे. दुपारी 12 ते 4 या वेळेत कडक ऊन असते. अशा वेळी बाहेर जाणे टाळा किंवा बाहेर जाताना टोपी किंवा छत्रीचा वापर करा. कॅफेन आणि थंड पेयाचे अतिसेवन टाळावे. चहा, कॉफी किंवा सॉफ्ट ड्रिंक्स जास्त घेतल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. तर मंडळी, या उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्सच्या जागी या 5 नैसर्गिक पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा. जर तुम्ही हे पदार्थ नियमित आहारात समाविष्ट केले तर शरीर थंड राहील आणि उन्हाळ्यात आपलं आरोग्यही चांगलं राहील. तुम्ही या पदार्थांपैकी कोणता पदार्थ जास्त खाता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, निरोगी आणि आनंदी राहा. धन्यवाद.